अर्जुन उवाच जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मान नियोजयसी केशव। मराठी अर्थ। अर्जुन म्हणाला, हे श्री कृष्ण, जर ज्ञान कर्मापेक्षा श्रेष्ठ असेल तर मला या कठीण युद्धासाठी का प्रवृत्त करता? व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम। मराठी अर्थ। तुमच्या वेगवेगळ्या उपदेशांमुळे माझा संभ्रम वाढला आहे। माझ्या हिताचा एक निश्चित मार्ग मला सांगा। श्री भगवान उवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां। मराठी अर्थ। श्री कृष्ण म्हणाले, या जगात दोन मार्ग सांगितले आहेत, ज्ञानयोग आणि कर्मयोग। न कर्मणामनारंभान्नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति। मराठी अर्थ। कर्म न केल्याने कर्मबंधनातून मुक्ती मिळत नाही आणि केवळ संन्यास घेतल्यानेही सिद्धी मिळत नाही। नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृतिजैर्गुणैः। कोणीही क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही। प्रकृतीचे गुण प्रत्येकाकडून कर्म करवून घेतात। कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते। जो बाहेरून इंद्रिये आवरतो पण मनाने विषयांचा विचार करतो तो दांभिक आहे। यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेन्द्रियै कर्मयोगमसक्त स विशिष्यते। जो मनाने इंद्रिये नियंत्रित करून आसक्तीशिवाय आपले कर्तव्य करतो तो श्रेष्ठ आहे। नियतं कुरु कर्म त्वं कर्म जायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च तेन प्रसिद्धेत कर्मणः। मराठी अर्थ। तुझे कर्तव्य कर्म कर, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे। शरीराचे पालनही कर्माशिवाय होत नाही। यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म बन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर। मराठी अर्थ। ईश्वरार्पण भावनेने केलेली कर्म बंधनकारक नसते म्हणून आसक्ती सोडून कर्तव्य कर। सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति अनेन कसविष्यध्वमेष वोस्त्विष्ट कामधुक्। सृष्टि निर्माण करकाना ब्रह्मणेव म्हणाले यज्ञ भावनेने कर्म करा त्यामुळे
परस्परं भावयन्त श्रेया परमवाप्स्यथ. मराठी अर्थ. तुम्ही देवतांची सेवा करा, देवताही तुमचे कल्याण करतील. परस्पर सहकार्याने सर्वांचे हित होईल. मराठी अर्थ. जे देवांनी दिलेल्या वस्तू त्यांना अर्पण न करता स्वतःच उपभोगतात ते चोरा समान आहेत. मराठी अर्थ. यज्ञातून उरलेले अन्न खाणारे पापातून मुक्त होतात. पण स्वार्थ. अर्जुन उवाच जायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मान नियोजयसी केशव. मराठी अर्थ. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, जर ज्ञान कर्मापेक्षा श्रेष्ठ असेल तर मला या कठीण युद्धासाठी का प्रवृत्त करता. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहेसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम. मराठी अर्थ. तुमच्या वेगवेगळ्या उपदेशांमुळे माझा संभ्रम वाढला आहे. माझ्या हिताचा एक निश्चित मार्ग मला सांगा. श्री भगवानुवाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. मराठी अर्थ. श्री कृष्ण म्हणाले, या जगात दोन मार्ग सांगितले आहेत, ज्ञानयोग आणि कर्मयोग. न कर्मणामनारंभा नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. मराठी अर्थ. कर्म न केल्याने कर्मबंधनातून मुक्ती मिळत नाही आणि केवळ संन्यास घेतल्यानेही सिद्धी मिळत नाही. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवश कर्म सर्व प्रकृतीचैर्गुणै. कोणीही क्षणभरही कर्म न करता राहू शकत नाही. प्रकृतीचे गुण प्रत्येकाकडून कर्म करवून घेतात. कर्मेंद्रियाणि संयम्य या आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. मराठी अर्थ. जो बाहेरून इंद्रिये आवरतो पण मनाने विषयांचा विचार करतो तो दांभिक आहे. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभतेर्जुन कर्मेंद्रियै कर्मयोगमसक्त स विशिष्यते. जो मनाने इंद्रिये नियंत्रित करून आसक्तीशिवाय आपले कर्तव्य करतो तो श्रेष्ठ आहे. नियतं कुरु कर्म त्वं कर्म जायो ह्यकर्मणा शरीरयात्रापि च तेन प्रसिद्धेत कर्मणा. मराठी अर्थ. तुझे कर्तव्य कर्म कर. कर्म न करण्यापेक्षा
कर्म करणे श्रेष्ठ आहे. शरीराचे पालनही कर्माशिवाय होत नाही. यज्ञार्थात कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर. ईश्वरार्पण भावनेने केलेले कर्म बंधनकारक नसते. म्हणून आसक्ती सोडून कर्तव्य कर. सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः. पनेन प्रसविष्यध्वमेशवोस्त्विष्टकामधुक्. सृष्टिनिर्माण करताना ब्रह्मदेव म्हणाले, यज्ञभावनेने कर्म करा. त्यामुळे तुमची उन्नती होईल. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः. परस्परं भावयन्त श्रेय परमवाप्स्यथ. तुम्ही देवतांची सेवा करा, देवताही तुमचे कल्याण करतील. परस्पर सहकार्याने सर्वांचे हित होईल. मराठी अर्थ. जे देवांनी दिलेल्या वस्तू त्यांना अर्पण न करता स्वतःच उपभोगतात, ते चोरा समान आहेत. मराठी अर्थ. यज्ञातून उरलेले अन्न खाणारे पापातून मुक्त होतात. पण स्वार्थ